विद्यार्थ्यांनो, सप्रे नमस्कार. आज आहे 19 फेब्रुवारी आणि आजच्या दिवसापर्यंतच्या महत्त्वपूर्ण चालू घडामोडी प्रश्न आपल्याला बघायचे आहेत. व्हिडिओ काळजीपूर्वक बघा. तसेच व्हिडिओच्या शेवटी एक होमवर्क देखील देणार आहे. त्या प्रश्नाचं उत्तर देखील आपण खाली कमेंट करायचं आहे. पहिला प्रश्न आहे, भारताचा दुसरा ट्युलिप गार्डन कोणत्या राज्यात स्थापन करण्यात आला आहे? उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, जम्मू काश्मीर की यापैकी नाही? योग्य उत्तर आहे हिमाचल प्रदेश. डोंगराळ पर्यटन आणि पुष्प उत्पादनाला महत्त्वपूर्ण चालना देत CSIR हिमालयी जैवसंपदा तंत्रज्ञान संस्था यांनी कांगडा जिल्ह्यातील पालमपूर येथे असलेले आपले ट्युलिप गार्डन अधिकृतपणे सर्वसामान्यांसाठी खुले केले आहे. हिमाचल प्रदेश स्थापना झाली 25 जानेवारी 1971ला. मुख्यमंत्री आहेत सुखविंदर सिंग सुखू. राज्यपाल आहेत शिवप्रताप शुक्ला. राजधानी आहे शिमला. एकूण जिल्हे आहेत 12. क्षेत्रफळ आहे 55,673 चौरस किलोमीटर. राष्ट्रीय उद्यान आहेत ग्रेट हिमालयन पिन व्हॅली, सिंबलवारा. महत्त्वाची धरण आहेत पांडव, चमेरा आणि नाथपा झाकरी. पुढील प्रश्न, दुर्मिळ आजारांसाठी समर्पित पहिले राष्ट्रीय बायोबँक कोणत्या देशाने सुरू केले? तर याचं योग्य उत्तर आहे भारत. यानंतर पुढील प्रश्न, अलीकडे जागतिक स्तरावर सक्रिय स्मार्टफोन वापरकर्त्यांच्या बाबतीत भारत जगातील कोणत्या क्रमांकाचा सर्वात मोठा देश बनला आहे? तर याचं योग्य उत्तर आहे दुसरा देश या ठिकाणी बनला आहे. पुढील प्रश्न, ईशान्य भारतातील पहिल्या आपत्कालीन लँडिंग सुविधेचे उद्घाटन कोणत्या राज्यात करण्यात आले? तर याचं जे आयोजन आहे ते आसाम या ठिकाणी करण्यात आलं. जागतिक सी फूड काँग्रेस 2026चे आयोजन. तर या ठिकाणी याचं जे उत्तर आहे ते आहे आसाम. हे जे स्पष्टीकरण आहे ते याचं नाही आहे. आसामविषयी अधिकची माहिती बघूयात. स्थापना झाली 26 जानेवारी 1950ला. राजधानी आहे दिसपूर. मुख्यमंत्री आहेत हेमंत बिश्वा शर्मा. राज्यपाल आहेत लक्ष्मण प्रसाद आचार्य. एकूण जिल्हे आहेत 35. क्षेत्रफळ आहेत 78,438 चौरस किलोमीटर. विधानसभेच्या 126 जागा आहेत. लोकसभेच्या 14 तर राज्यसभेच्या एकूण 7 जागा आहेत. पुढील प्रश्न, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारत AI इम्पॅक्ट एक्स्पो 2026चे उद्घाटन कोठे केले? तर याचं जे उद्घाटन आहे ते नवी दिल्ली या ठिकाणी केलं आहे. पुढील प्रश्न बघायचा आहे त्यापूर्वी छोटीशी रिक्वेस्ट, व्हिडिओला लाईक केलं नसेल ते लाईक करा आणि लाईक केल्यानंतर खाली हाईप बटन येईल त्यावर देखील क्लिक करा, जेणेकरून यूट्यूब हा व्हिडिओ इतर विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवेल. पुढील प्रश्न, पंतप्रधान मोदी यांनी कुमार भास्कर वर्मा सेतू उद्घाटन कोठे केले? तर याचं जे उद्घाटन आहे ते आसाम या ठिकाणी केलं आहे. लक्षात घ्या, पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी आसाममधील गुवाहाटी येथे ब्रह्मपुत्रा नदीवर कुमार भास्कर वर्मा सेतूचे उद्घाटन केले. श्री मोदी यांनी सांगितले की हा पूल गुवाहाटी आणि आसामच्या भागांसाठी महत्त्वाची पायाभूत सुविधा आहे. त्यांनी असेही म्हटले की यामुळे संपर्क, सोय आणि व्यापारामध्ये लक्षणीय वाढ होईल. पुढील प्रश्न, मिया अमोर मोटली यांची कोणत्या देशाच्या पंतप्रधानपदी नियुक्ती करण्यात आली? तर याचं योग्य उत्तर आहे बार्बाडोस. यानंतर पुढील प्रश्न, भारतीय सेनेकडून कोणत्या राज्यात पहिल्यांदाच इंटरनॅशनल मिलिटरी ॲडव्हेंचर चॅलेंज कपचे आयोजन करण्यात आले आहे? तर याचं योग्य उत्तर आहे अरुणाचल प्रदेश. अरुणाचल प्रदेशची स्थापना झाली आहे 20 फेब्रुवारी 1987ला. मुख्यमंत्री आहेत पेमा खांडू. राज्यपाल आहेत कैवल्य त्रिविक्रम पारनाईक. राजधानी आहे इटानगर. एकूण जिल्हे आहेत 25. क्षेत्रफळ आहे 83,743 चौरस किलोमीटर. राष्ट्रीय उद्यान आहे मोलिंग नामदफा. महत्त्वाची धरणे आहेत रंगनाडी आणि सुबानसिरी. आणि विधानसभेच्या 60, लोकसभेच्या 2 तर राज्यसभेची 1 जागा आहेत. यानंतर पुढील प्रश्न, भारताने कोणत्या देशासोबत मिळून हायड्रोजन फेलोशिप कार्यक्रम सुरू केला? तर याचं योग्य उत्तर आहे नेदरलँड. कॅपिटल आहे ॲम्स्टरडॅम. करन्सी आहे युरो आणि प्राईम मिनिस्टर आहे डिक शोप. पुढील प्रश्न, कृषी व शेतकरी कल्याण विभागाने कुठे CSR संमेलन आयोजित केले? उत्तर आहे नवी दिल्ली. यानंतर पुढील प्रश्न, कोणत्या देशाने व्हॉट्सअपवर बंदी घातली आहे? तर तो देश आहे रशिया. रशियाची कॅपिटल आहे मॉस्को. करन्सी आहे रशियन रुबेल आणि प्रेसिडेंट आहे व्लादिमीर पुतिन. यानंतर पुढील प्रश्न, आंतरराष्ट्रीय बाल कर्करोग दिन कधी साजरा करण्यात आला? तर लक्षात घ्या, हा जो दिवस आहे तो 15 फेब्रुवारी रोजी साजरा करण्यात आला आहे. हा बाल कर्करोगाबाबत जागरूकता वाढवणे आणि कर्करोगग्रस्त मुले व किशोरवयीन, त्यातून बरे झालेले रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबियांप्रती समर्थन व्यक्त करण्यासाठीचा एक जागतिक सहकार्य उपक्रम आहे. यानंतर कालचा जो प्रश्न होता त्याचं उत्तर बघूयात.
बिहार विधानसभेत राष्ट्रीय ई विधान अनुप्रयोगचे उद्घाटन कोणी केले? याचं योग्य उत्तर आहे ओम बिर्ला. यानंतर तुमच्यासाठी प्रश्न, भारतातील पहिला म्युझिकल रोड कोणत्या शहरात तयार करण्यात आला आहे? सुरत, चेन्नई, मुंबई की यापैकी नाही? तर या प्रश्नाचं उत्तर विद्यार्थी मित्रांनो कमेंट करायचं आहे. चुकलं तरी हरकत नाही, परंतु प्रयत्न करा. यानंतर कालच्या व्हिडिओतील जे प्रश्न आहेत त्यांची रिव्हिजन करूयात. एशियन रायफल पिस्तूल चॅम्पियनशिप 2026 मध्ये भारताने किती पदके जिंकली? 94. अतिरिक्त नवीन ओरल पोलिओ लस प्रकार 2 ला प्री क्वालिफिकेशन कोणी दिले? WHO. फुल फॉर्म आहे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन. कंबाईंड टास्क फोर्स 154 ची प्रथमच कमान कोणी सांभाळली? भारत. विश्व सी फूड काँग्रेस 2026 चे आयोजन कुठे झाले? चेन्नई. कोणत्या बँकेचे MD आणि CEO संजय अग्रवाल यांचा कार्यकाळ 3 वर्षांनी वाढवण्यात आला? EU स्मॉल फायनान्स बँक. तारिक रहमान कोणत्या देशाचे पुढील पंतप्रधान होणार आहेत? बांगलादेश. कोणत्या देशाची सेना पहिल्यांदाच इंटरनॅशनल मिलिटरी ॲडव्हेंचर चॅलेंज कपचे आयोजन करणार आहे? भारत. नॅशनल स्टॅटिस्टिकल सिस्टीम ट्रेनिंग अकॅडमीने आपला 18वा स्थापना दिन कुठे साजरा केला? ग्रेटर नोएडा. कोणत्या बँकेने भारतीय सैन्याच्या सन्मानार्थ सोल्जरथॉन 2026 ची घोषणा केली? PNB बँक म्हणजेच पंजाब नॅशनल बँक. मड व्होल्कॅनोचा उद्रेक कुठे झाला? अंदमान द्वीपसमूह. अलीकडेच प्राईम मिनिस्टर ऑफिसचे नाव बदलून काय करण्यात आले? सेवातीर्थ. विश्व जन्मजात हृदयदोष दिवस कधी साजरा करण्यात आला? 14 फेब्रुवारी रोजी. जर आपल्याला चालू घडामोडी व इतर महत्त्वाचा प्रश्नसंच हवा असेल तर फक्त 160 रुपयामध्ये घेऊ शकता. ओरिजिनल प्राईस आहे 199, परंतु ऑफरमध्ये फक्त 160 रुपयामध्ये मिळत आहे. याकरता ॲप्लिकेशन डाउनलोड करा आणि हा कोर्स परचेस करताना New20 कुपन कोड यूज करायचा आहे. डेली बेसिसवर चालू घडामोडींची क्विज तसेच जर तुम्हाला अपडेटेड चालू घडामोडी पाहिजे असेल तर हा QR कोड स्कॅन करून आपलं जे व्हॉट्सअप चॅनल आहे त्याला तुम्ही जॉईन करा किंवा लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लाईक करा, खाली हाय बटनावर क्लिक करा. नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी चॅनलला सबस्क्राईब करून शेजारी असणाऱ्या बेल आयकॉनला क्लिक करायचं आहे. थँक्यू.